हॅलो नमस्कार. विदर्भ फूड अँड लाईफमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजची रेसिपी करते आहे मँगो कुल्फी. मँगो कुल्फीसाठी लागणारं मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. ते आता तापवायला ठेवूया. मी क्रीम दूध घेतलेलं आहे, फुल क्रीमी आहे. 1 लिटर घेतलेलं आहे मी. एक लिटर घेतलेलं आहे. आता हे छान घट्ट करून घ्यायचं गॅसवर. ढवळत राहायला लागलं नाही पाहिजे आणि साय पण गोळा नाही झाली पाहिजे. कुल्फीसाठी मँगो कुल्फीसाठी मी 2 मँगो घेतलेले छान. केसर घेतलेला आहे मी. तुम्हाला जो तुमच्याकडे असेल तो घेऊ शकता. त्याला कट करून छान याचं ते गर काढून घ्यायचा. कुकरमध्ये मिक्सरला वाटून घ्यायचं छान. काढून घेते मी छान. दोन्ही मँगोचं काढून घेते. पल्प तयार करून घेते मिक्सरला. अशाप्रमाणे मी दोन्ही मँगो कट करून घेते. छान झालेला आहे, गोड आहे पण, आणि त्याला झालेलाच घ्या छान. त्याला छान चव येते. अशाप्रमाणे मी सगळं गर काढून घेतलेला आहे मँगोचं. आता मिक्सरला तयार करून घेते. झालं आहे काढून. आपलं दूध ठेवलेलं आहे मी छान. त्याचं मंद आचेवर होऊ द्यायचं. आणि तुम्ही जवळ असाल घ्यायचं तर मग फुल गॅसवर केलं तर चालतं. फक्त लागलं नाही पाहिजे, आता करपल्यासारखा वास येईल. आणि छान ढवळत राहायचं म्हणजे प्लेन होत नाही तर ते गडे पकडतात दूध साईचे. खळवतच राहतं छान. आपलं दूध आटलेलं आहे छान. त्याच्यामध्ये 4 चम्मच साखर घालून घ्यायची आणि थोडंसं केसर घालून घ्यायचं. केसर घालून छान घट्ट झालेलं आहे. उकळले अर्धच झालेलं आहे 1 लिटरचं. आता याला छान थंड होऊ द्यायचं. छान थंड झालं की मग पल्प मिक्स करायचं. छान थंड होऊ द्यायचं. आपलं दूध घट्ट झालेलं आहे छान. अर्धा लिटर झालेलं आहे. आणि आपण याच्यामध्ये काही टाकलेलं नाही, कस्टर्ड पावडर वगैरे काही नाही. तो दूधच आहे. छान दूध घट्ट करून घेतलेलं आहे. छान आता घट्ट झालेलं आहे. आता त्याला मी थंड करून घेते. आपलं दूध झालेलं आहे छान आणि थंड करून घेतलेलं आहे मी. आणि छान आटून घेतलं. अर्धा लिटर झालेलं आहे. त्याच्यामुळे छान चव येतो कुल्फीला. आणि आपण पल्प पण करून घेतलेला आहे, तो मिक्स करून घेऊया याच्यामध्ये. आणि पल्प टाकून घेतलेला आहे छान. त्याला मिक्स करून घ्यायचा. आणि मला 15-20 मिनिट लागले. मी फुल गॅसवरती दूध हे केलेलं आहे, त्याच्यामुळे मला 15-20 मिनिट लागले. तुम्ही मंद गॅसवर करत असाल तर वेळ लागतो. वेळ असेल तर मंद गॅसवर फुल गॅसवरती करा. आणि वेळ नसेल तर मंद गॅसवरती करू शकता. आणि मी याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे. मँगोचाच कलर छान आलेला आहे. आणि मी थोडी साखर घातली. तुम्ही आंबट किंवा गोड आंबा असेल त्यानुसार साखर कमी जास्त करू शकता. तर झालेलं आहे आपलं हे. थंड झालेलं आहे छान. कुल्फीचे आपण हे घेतलेलं आहे साचे. तर त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि सेट करायला ठेवून घेऊया.
आपल्या अर्धा लिटर 1 लिटरच्या मध्ये आपल्या एवढे बनवून घ्यायचे. उरलं तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या डब्यामध्ये वगैरे किंवा एखादी ग्लासमध्ये असं करू शकता. अशाप्रमाणे सगळे करून घेतले मी. आता सेट करायला ठेवून द्यायचं. त्याला कवर लावायचे असे आणि त्याच्यामध्ये इष्टी ठेवून द्यायची. अशाप्रमाणे बनवून घेते आणि सेट करायला ठेवून देते. पण सगळे सेट करून घेतलेले आहे. आता आपण हे फ्रीजरला ठेवून देऊया. आपले कुल्फी झालेली आहे. छान सेट करायला ठेवली होती तर छान झालेले आहे. आता आपण याला छान काढून घेऊया. छान सेट झालेले आहे. घरीच केलेले छान घरच्या साहित्यात मँगो कुल्फी. बघा किती छान झाली आहे. आपली कुल्फी छान रेडी झालेली आहे. मँगो कुल्फी तयार. छान झालेली आहे आणि खायला पण छान टेस्टी. मँगो कुल्फी रेडी.